राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आलाय। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अंदेकर यांच्यावर गोळीबार केला। अंदेकर यांच्यावर 5 राऊंड फायर करण्यात आले। या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अंदेकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनं पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। अंदेकर यांची हत्या ही कौटुंबिक वादातून झाल्याचं समोर आलंय, मात्र आता पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। अंदेकर टोळीची पुण्यात मोठी दहशत आहे, त्यामुळे वनराज अंदेकर यांची हत्या टोळीचा बॅकबोन म्हणून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। 1 महिन्यांपूर्वीच वनराज अंदेकरांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। सोमनाथ गायकवाड यांना अंदेकर यांच्या हत्येचा कट रचला। आरोपी सोमनाथ गायकवाड याच भागात टोळी असल्यानं अंदेकर आणि गायकवाड यांच्या वादातून बदला घेण्याच्या हेतूनं ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। घरगुती वाद आणि टोळी युद्ध यामुळेच वनराज अंदेकरांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे। त्यामुळे पुण्यात आता पुन्हा एकदा टोळी युद्ध सुरू होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे। या प्रकरणात काही आरोपींना अटक केली असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे।